नमस्कार माय यूट्यूब फॅमिली। तर म्हाडा मुंबई लॉटरीमधील म्हाडाच्या गृहप्रकल्पाला महारेराने स्थगिती दिलेली आहे। तर बँकांनी सुद्धा त्या म्हाडाच्या मुंबईतील विजेत्यांना कर्ज देण्यास नकार दिलेला आहे। तर हा गृहप्रकल्प कुठला आहे आणि काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती। तर हा जो प्रकल्प आहे तो दिंडोशीचा शिवधाम हा प्रकल्प आहे। तर या प्रकल्पाला महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने म्हणजेच महारेराने स्थगिती दिली। दुसरीकडे स्थगितीचे कारण पुढे करत बँकांनी विजेत्यांना कर्ज देण्यास नकार दिला आहे। म्हाडाच्या 2024च्या लॉटरीतील शिवधाम कॉम्प्लेक्स दिंडोशीमधील विजेत्यांना घराची रक्कम भरण्यासाठी तात्पुरते देकार पत्र पाठविण्यात आले आहे। मात्र या प्रकल्पाला महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने स्थगिती दिली आहे। दुसरीकडे स्थगितीचे कारण पुढे करत बँकांनी विजेत्यांना कर्ज देण्यास नकार दिला आहे। परिणामी विजेते संकटात सापडले असून 25% रक्कम भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी विजेत्यांनी केली आहे। दरम्यान म्हाडाच्या देकार पत्रानुसार विजेत्यांना घराच्या एकूण किमतीच्या 25% रक्कम 45 दिवसात भरण्याची मुदत आहे। म्हाडाने ऑक्टोबर 2024 मध्ये 2030 घरांची लॉटरी काढली। भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त बांधकाम सुरू असलेल्या घरांचा त्यात सहभाग होता। भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त घरांच्या ताबा विजेत्यांनी घरांची किंमत भरताच दिला। बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पापैकी एक असलेल्या संकेत क्रमांक 476 शिवधाम कॉम्प्लेक्स ओल्ड दिंडोशी म्हाडा कॉलनी योजनेतील विजेत्यांना 11 नोव्हेंबरला घरांची किंमत भरण्यासाठी पत्र देण्यात आले। पत्र मिळाल्याच्या तारखेपासून 45 दिवसात 25% रक्कम अर्जदारांना भरावी लागणार आहे। मुदतीत 25% रक्कम न भरल्यास विजेत्यांना व्याज आकारून 15 दिवसांची अंतिम मुदत देण्यात येते। मुदतीत व्याजासह रक्कम न भरल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता घराचे वितरण म्हाडा रद्द करते। 30 दिवसांची मुदत देण्याची मागणी। देकार पत्र मिळताच विजेत्यांनी काही रक्कम भरली। कर्ज मिळविण्यासाठी बँकांकडे पाठपुरावा सुरू केला। बँकेने कर्ज मंजूर करण्यापूर्वी प्रकल्पाची बाब तपासली। त्यात महारेराने प्रकल्पाला स्थगिती दिल्याचे समोर आले। आता स्थगिती उठविण्यासाठी म्हाडा आवश्यक बाबींची पूर्तता करत नाही तोवर बँकांनी कर्ज मंजूर करण्यास नकार दिला। स्थगिती उठविल्यानंतर किमान 30 दिवसांची मुदत म्हाडाने विजेत्यांना द्यायला हवी अशी मागणी आहे। तर प्रकल्पावरील स्थगिती उठवा, म्हाडाचं म्हणणं आहे। म्हाडाने याबाबत महारेराला पत्र दिले असून त्यात संबंधित प्रकल्पावरील स्थगिती उठविण्याची विनंती केली आहे। दरम्यान म्हाडातील सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकल्पातील आकारलेला दंड माफ करण्याची विनंती महारेराला करण्यात आली आहे। सर्वसाधारणरित्या सरकारी प्रकल्पात अशा प्रकारचे दंड माफ होतात असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले। मात्र महारेराने अद्याप काहीच निर्णय घेतलेला नाही। तर दिंडोशीचा जो प्रकल्प आहे त्याला स्थगिती दिलेली आहे महारेराने। तर लवकरच म्हाडा जी आहे ती याबाबत काहीतरी करेल आणि ही जी स्थगिती आहे ती उठेल। स्थगिती उठल्यानंतर मग बँकेला काहीच हरकत नसेल कर्ज देण्यासाठी, परंतु मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी आहे विजेत्यांची। तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही अशा प्रकारची माहिती किंवा अपडेट्स जे काही आपल्यापर्यंत येत असतात ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईन। सो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।